महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। भाऊ नमस्कार। कुठून आले? कुठं आली वाडी? कुठं वाडी आली? बोटाच्या वरती। बोटेच्या वरती। किती टोमॅटो आहेत? आमचं आहेत 5 एकर। 5 एकर। आज काय भाव मागताय? अजून आलं तर 300 350। लागवड किती? 5 एकरची। खर्च किती आला? तर गंगा आला 3 लाख रुपये। कुठल्या जातीची ती? वराठी 62 42 अथर्व अथर्व आहे। बरं बरं। दादा नमस्कार। नमस्कार। तुम्ही कुठून आले? आम्ही पारनेरून। पारनेरहून आले? किती टोमॅटो आहेत? टमाटे आहे एकरवर। कुठल्या जातीचे? 62 42। काय भाव मागतायत? त्या 150-200 रुपये। 150-200 रुपये। किती लागवड आहे? लावड 5,000 गाडी। 5,000 काढी। खर्च किती आला? 35 पर्यंत आला आहे। यंदाचा सीझन टोमॅटोचा एवढा खास नाही पावसामुळे। फसला काय? इथं मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काय कोणी विचारितच नाही त्याला। 62-42 62-42ला कोणी विचारत नाही। साहेब नमस्कार। आज काय टोमॅटोला बाजार भाव? आत्ता चालू जस्ट, मला माहिती नाही काही। तुम्हाला माहित नाही? त्यांना काय माहिती? तुम्हाला पण माहित नाही? अरे तुम्ही इथं तर मुक्कामी असता ना। चलो हाँ चाय पीने का तो चलो। चार चाय बाद में देखेंगे। चलो, पहले बहुत चाय लोग पिएंगे। आता है, मैं जरा फार्मर को मिल के आता है। चलो ठीक। मंडळी नमस्कार। कुठून आले भाऊ? कुठून आले? ओतूरवरून। किती टोमॅटो आहेत? 63 जाळी। काय भाव मागतायत आज? 100-150 रुपये। 100-150 रुपये। सकाळी किती वाजता आले? आले 9 वाजता। 9 वाजता। काय अपेक्षित बाजार भाव? अपेक्षित 350-400 रुपये। किती लागवड आहे क्षेत्र? 20 गुंठे। 20 गुंठे। आतापर्यंत किती क्रेट निघाले? गेले असेल 300 एक आतापर्यंत। पावसाचा फटका भरपूर मोठा। अवघड आहे सीझन यंदाचं। पैसे तर वसूल नाही होणार। पैसे वसूल नाही। दादा तुम्ही कुठून आले? धालेवाडी। धालेवाडी। आपले किती टोमॅटो आहेत? टोमॅटो 30 गुंठ। 30 गुंठे। आतापर्यंत किती क्रेट गेले? करेक्ट आतापर्यंत 300-350 गेले। किती खर्च आला? खर्च काय विचारायचं? वारे माप खर्च। आज काय भाव मागतात? आज आहे 200-250-300। 200-250-300। भाई साहब क्या रेट बोल रहे हैं? 150-200। 150-200। हो कुठून आले तुम्ही? रोकडे। रोकडे। किती टोमॅटो आहेत? आता राहिले 19 कॅरेट। 19 कॅरेट। कुठल्या जातीचे? 62-42। अच्छा बोलो सही सही। बोलो ना, तुम क्या बोले? बोलो ना तुम अरे हम क्या बोल रहे हैं? फार्मर हो। तुम क्या रेट से बोल रहे हैं? व्यापारी बैठ के गाली पे हम माल ले रहे हैं। सही बात है। हम माल ले रहे हैं, शेतकरी का जुना हो गया माल ले रहे हैं हम माल। क्या रेट से ले रहे हैं? ही 150-200 रुपये। 300 रुपये जा रहे हो तुम्हाला काय अपेक्षित आहे? 250 रुपये म्हटलं त्यांना। 250 रुपये म्हणतात। आता व्यापाऱ्यांनी सुद्धा थोडंसं जरा शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून योग्य बाजारभाव दिला पाहिजे। परंतु आता सध्या टोमॅटोची आवक जास्त असल्यामुळं व्यापारीसुद्धा त्या मानाने मागणी करायला काचकूच करतायत, म्हणजेच नाखुश असत आहेत। शेतकऱ्याने पडून माल द्यावा असं व्यापाऱ्यांना वाटतंय का, अशी पण शंका निर्माण होते। शेतकरी खूप काबड कष्ट करत असतो टोमॅटोसाठी। दादा नमस्कार। तुम्ही कुठून आले? उमरज। किती आहे टोमॅटो? एकर बरोबर। 1 एकर। लागवड किती आहे? 1 एकर। खर्च किती आला? खर्च 1.25 लाख। आज टोमॅटो किती आणली? आज 102 कॅरेट। काय भाव मागतात? दिली 150 रुपयाने। आता हे राहिले 150ने दिली ना? बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। भाऊ नमस्कार। हो कुठून आले तुम्ही? पिंपळगाव जवळ। किती टोमॅटो आहेत? 100 कॅरेट। काय भाव मागतात? अजून तर काही विकायची बाकी आहे। काही गेले 200 रुपयापर्यंत। 200 पर्यंत गेले। चांगल्या टोमॅटोला बाजार भाव 300-350 रुपये। 300-350 रुपये आहे। काय भाव मागतात? 1.5 रुपया। 150 रुपये। हा कुठल्या जातीचे? ही 62-42। माल चांगला आहे। माल सुपर माल आहे। बरोबर आहे ना? थोडंसं
पुढे मागे करा, शेतकऱ्याला बाबा थोडंसं यातनं बाहेर काढा. शेतकऱ्याला त्यांनी समजून घेतलं बाई, बाकी काय ना. व्यापारी साहेब थोडं पुढे मागे फ्लेक्झिबल व्हा. त्यांना म्हटलं 2 रुपये मांडा, 160 रुपये लावा पलटी हाय का आलं कॅरेट माझं बरं एक करा, 1.75 मांडा, जाऊन दे म्हणून. तुम्ही नका मारून, आम्हाला नका मारू. तुम्ही काय भाव म्हणता? आम्ही 250 रुपये कॅरेट म्हणतोय. आता त्यांनी 175 सांगितले ना, 70 170 सांगितले. 175 ना. 70 रुपये लावा दादा, नका जीव लावा, काढा. लावा. चेक हो चेकिंग करायची नाही, हाय असं माल. चला कसर उद्या काढू. होईल का पण नक्की उद्या? साहेब आता हे बाजार वाढले तर 100% आपण यांनाच देऊ. आता बाजार जर कमीच झाले तर ते काय आपल्या हातात नाही. गेट मागचे गेट आहे ना ते. शेतकऱ्याचे फक्त एक आहे बरं का, तिकडे गेल्यावर माल पुन्हा खराब होतो आणि बारीक नाही होतो. दादा पलटी होणार शब्द. ठीक आहे असं माल 170 रुपये. जाऊन दे. शिंगल लोकल हा सिंगल सिंगल. नमस्कार, तुम्ही कुठून आले? साकूर मांडवा साकूर मांडवा. किती टोमॅटो? 132 कॅरेट. काय भाव मागतात आज? मागच्या 100-120 रुपये. 100-120. किती लागवड आहे? लावगड आहे 1-1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. खर्च किती आला? खर्च येतो 1,00,000-1,15,000 रुपये. 1,00,000-1,00,000 रुपये. हा कितवा तोडा आहे? तिसरा तोडा. कुठल्या जातीचे आहेत? अथर्व. अथर्व आहे. पावसा यंदा पाऊस भरपूर आहे. पावसामुळे खूप अडचणीत. काय टोमॅटो फायद्याची तोट्याची? टोट्याचे जाम तसा. तोट्याची. काय नाव तुमचं? संतोष दरेकर. नमस्कार हो. किती आहे टोमॅटो? 1-1.5 एकर. 1-1.5 एकर. आज किती क्रेट आहेत? आज आहे 30 कॅरेट. काय भाव मागतायत? काय 100-150. 100-150. तुम्ही कुठून आलात? गारगाव. घारगाव बोटा. लागवड किती? 1-1.5 एकर आहे. खर्च किती आला? खर्च मग लाखाच्या वर गेला. काय बाजार भाव अपेक्षित? अपेक्षित कमीत कमी 500-1000 रुपये 500 रुपये 1000 रुपये मिळाला पाहिजे. यंदाचं सीझन सीजन काय आता फ्लॉपच आहे. पावसाचा फटका? पावसाचा आहेच आणि व्यापार इकडं मालाचा आहे. सगळंच नुकसान. दादा तुम्ही कुठून आले? घारगाववरूनच. यंदाचा टोमॅटोचा सीझन अडचणीमध्ये आहे, त्यामुळे शेतकरी सुद्धा नाराजी व्यक्त करीत आहेत. नमस्कार नमस्कार वाणी साहेब. मित्रांनो, कुठून आले? आम्ही पठार शिंदेवाडी. शिंदेवाडी पठार. बरं बरं. किती टोमॅटो आहेत? टोमॅटो आहे 2 एकर. हे कुठल्या जातीचे आहेत? 42 आणि हे चाम. बरं 62-42. काय भाव मागतायत? काय मागायचे मागतीच नाही काय अच्छा, मागतीच नाही. आणि चॅम्प? चामही नाही मागते. कितवा तोडा म्हणाले? चामचा पहिलाच थोडा आहे, आजच आणल्या. आणि अथर्वचा? अथर्व 62 आहे 3रा-4था. एकरी खर्च किती येतो? विक्री खर्च आहे 1.25 लाख 1.5 लाखापर्यंत. यंदा टोमॅटो घरचे सीझन, मजूर असले तर टोमॅटो सीझन यंदा फेल. सगळं फेल. आमदा सगळं काय करायचं शेतकऱ्यांनी? अजित पवारांच्या भाषेत आहे ना, सगळं गारगार वाटतंय आता. आता काहीच अडचण नाही. अजित पवारांच्या भाषेत गारगार वाटतंय आता. आता काय शेतकरी बिचारा काय करणार? काहीच नाही करू. तुमचे किती टोमॅटो आहेत? हेच आहे आमची. तुमची एकत्र तुम्ही आले? एकत्र चाललेलं आहे. बरं बरं. तुम्ही कुठून आले? तिकडनंच. तुमचीच गाडी. नमस्ते. टोमॅटो का रेट क्या है आज? टमाटर का रेट है 200 से लगा के 300 तक. 200, 250, 300. आज क्या रेट से लिया? लिया 250. 250 रेट से. मंडी बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी? नहीं नहीं, बेंगलोर में बहुत टमाटर नहीं बढ़ेगी. नहीं बढ़ेगी. कितने दिन तक नहीं बढ़ेगी? अब उसको नहीं बता सकते भाई. उसको मालूम नहीं. नहीं, बाजार में कोई मालूम नहीं. बाजार में माल ज़्यादा है. अब माल परचेस करके कहाँ लेके जाते? बम्बई मंडी. मुंबई मंडी में लेके जाते हैं. मित्र नमस्कार. कुठून आलास? मांजरवाडी. किती टोमॅटो आणलीत? 70-80 क्रेट. कुठल्या जातीचे आहेत? अथर्व. किती एकर आहेत? 1.5 एकर. आज काय बाजार भाव मागतात? मागायचे 150 रुपये. 150 रुपये. एकरी खर्च किती? विक्री खर्च येतो 1,00,000-1,15,000. 1,00,000-1,25,000 रुपये. मग आता ह्या बाजार भावात परवडत नाही. कसं बरं आता बघ, आता वाजले 11:15. अजूनही कोण घेत नाही. यंदाचा सीझन फेल. फेल. शाळेला कितवीला आहेस तू? 11वी. 13वीला. वडील काय करतात? शेती. आई? शेती. तुम्ही किती जण भाऊ आहेत? भाऊ मी एकटा. तू एकटंच आहे.
बाजारभाव वाढले पाहिजे. वाढले. साहेब नमस्कार हो. आज चांगल्या टोमॅटोला बाजारभाव काय आहे? सुपर हायएस्ट मध्ये 400 रुपयापर्यंत 400 रुपयापर्यंत आणि कमीत कमी कमीत कमी 200 रुपयापर्यंत माल. आज आवक सुद्धा कमी असताना बाजारभाव जरा डाऊन झाले. कशामुळे? पावसामुळे पाऊस आहे मुंबईमध्ये विक्र्या. काय पाऊस कमी होईल का? बाजारभाव वाढतील का? बाजाराचा सध्या तरी काही अंदाजच नाही लागत आहे. कारण काय आलं, बँगलोरचे पण माल चालू आहेत, आपले पण माल चालू आहेत. बँगलोर आता चालू होत नाही, अजून 1 महिन्यानंतर रेट चालू होत असेल. यावर्षी लवकर चालू होईल. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज काय टोमॅटोला बाजारभाव? आज काय 50-100 रुपये एकदम डाऊन झाले. एकदम दाम. आता काय आलं साहेब, 5 एकर टोमॅटो होती पण 10 लाख रुपये आता अंगावर होईल. आता दाम काट्यांचा आहे की पाहिजे गिरायक बघा एखादा असत. ठीक आहे. तर बाजारभाव कसे नाशिवंत माल आहे, थोडं कमी जास्त होत राहतो. चला ठीक आहे, काळजी घ्या. नाही, हे वेगळे, हे वेगळे, हे 3 कॅरेट. हे वेगळे, 3 कॅरेट. काय भाव मागतात? 200 रुपये मागतात. 200 रुपये. अरे एक नंबर माल आहे राव. काय शेतकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही कुठून आले? आम्ही डिंगोरे. डिंगोरे येऊन. कितवा तोडा आहे हा? 3रा तोडा आहे. कुठल्या जातीचे? 62-42. एकरी खर्च? एकरी खर्च काय आपल्या करण्यावरती आहे. 1-1.5 लाख रुपये. स्वतःचं मटेरियल असेल तर 1-1.5 लाखात होतो. येतो. यंदाचा सीझन पावसामुळे फेल. व्यापारी खरेदी करत नाही म्हणजे माल जास्त झाला म्हणून की काय? आवक वाढली. आपल्यासोबत आता योगेश शेट आहेत, एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत. ते शेतकरी पण राहिलेले आहेत. त्यांचं नेहमी शेतकऱ्यांबद्दल चांगली भावना राहिलेली. योगेश शेट, आज तारीख आहे 19. आज चांगल्या टोमॅटोला बाजारभाव काय? चांगले टोमॅटो आहेत 250, 300, 350. बाजारभाव एवढे कमी कशामुळे झाले? पावसाचे माल येतात, पोचत नाहीत ते. आजची आवक पण खूप आहे. आवक नाही एवढी जास्त, पण माल हलके जास्त आहे. अच्छा, म्हणजे माल खराब झाले, टोमॅटोच्या बागा संपत आल्या. हो. आता बाजारभाव वाढतील की नाही? काय बाजार वाढतील, चांगली माल पोचणारे माल आले तर बाजार वाढतील. पाऊस चालू राहिला तर नाही. व्यापाऱ्यांची संख्या काय कमी झाली? व्यापाऱ्यांची संख्या लोकल आहे यावर्षी. लोडिंगची व्यापारी नाही आलेला आहे गावाला बरेचसे. शेतकरी बांधवांना काय आव्हान? आता काय आहे हे समोर चालू ठेवायचं, बाकी काही नाही. तर निसर्ग पुढे नाही कोणी काय करू शकत. नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 19 तारखेला टोमॅटोचे बाजारभाव 200 ते 250 रुपये प्रमाणे मिळाले. आवक फारशी नाही, परंतु पावसामुळं माल खराब होत आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 19 तारखेला टोमॅटोचे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करतो आहे. टोमॅटोला बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण कोलमडलेलं आहे. 62-42 विरांग, साऊ, अथर्व या जातीचे टोमॅटो आहेत. अर्थात विरांग जातीचे टोमॅटो फारशी नाहीत, म्हणजे जवळजवळ नाहीच, परंतु इतर जातीचे जे टोमॅटो आहेत त्याचे बाजारभाव घटल्यामुळे शेतकरी वर्ग तीव्र नाराजी व्यक्त करतात. व्यापारी बांधव सांगत आहेत की पाऊस पडल्यामुळं माल खराब होतो आहे आणि माल खराब झाल्यामुळे त्याला पुढे गिराईक मिळत नाही, त्याचा परिणाम खरेदीवर होतो आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलं जातं. बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते. निसर्गाचा लहरीपणा, टोमॅटोची वाढलेली आवक, पावसामुळे टोमॅटो झालेली खराब, याचा परिणाम टोमॅटोच्या बाजारभावावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.